नमस्कार. मी मृत्युंजय, मी संभाजी या कादंबरीतील पहिले प्रकरण येथे सादर करीत आहे. संगमेश्वरला घेरलेल्या पहाडांआडून सूर्य जरा अंमळ उशिराच डोकेवर काढतो. झाडांचे शेंडे आताच उजळून निघायला सुरुवात झाली आहे. त्या इवल्या गावातील चहल पहल मात्र कधीच सुरू झाली आहे. सर देसायांच्या वाड्यासमोरील चौकी पहारे शिस्तीत घटकापूर्वीच बदललेत आणि बाया माणसं कधीच निघुती नित्यक्रमाला लागले. गावाला लागूनच महाराजांच्या स्वारांचा तळ पडलाय. नित्यकर्मे आटपून जो तो घोड्यांना पाणी दाखवायच्या किंवा झाडाखाली न्याहारीच्या तयारीत. एकंदरीत निवांतपणात सर्वत्र. उद्या निघायची आहे रायगडी. मग मात्र धांदल असणार. 2-4 दिवस आराम झालाय. शिरक्यांची खोड मोडली आहे, पण त्याने भागले थोडीच. पुढे मोगल आहेतच, चारी बाजूने स्वराज्यावर उतरणारे. रायगडला वेढा पडतोय किंवा पडणार आहे अशा बोलवा आहेत. शेख निजाम कोल्हापूरपर्यंत पोचलाय अशाही वार्ता आहेत. पण शंभूराजांनी आपल्याकडची बरीचशी बंदी पन्हाळ्याला ठेवली आहे. खेळण्याचाही बंदोबस्त त्यांनी केलाय. शिर्के आता लवकर डोके वर काढत नाहीत याची मावळ्यांना खात्री आहे. पण फितुरांची त्यांनाही चिंता आहे, कारण त्यामुळे सैन्याची धावाधाव होतेच ना. मोगलांशी लढताना चेव येतो, पण मराठ्यांशीच लढायचं, त्यांच्या हातून आपण मारायचं किंवा आपण त्यांना मारायचं, हे काही केल्या पटत नाही. पण स्वराज्या दुश्मन, मग तो कोणीही असो, आपला असो की परका, रणात उतरले की शत्रू तो शत्रूच. येथे संगमेश्वरी सैन्य आता किरकोळ जे आहेत बहुवंशी भालाईतच आहेत. बहुतेक सैन्य राजांनी किल्ल्यांच्या आणि मार्गांच्या रक्षणासाठी मागेच सोडले. आता येथे कोणता दुश्मन राजांच्या पाठीशी लागून येऊ शकेल याची साधी शंका सुद्धा कोणाच्याही मनात नाही. संगमेश्वर दुर्गम आहे, दऱ्या खोऱ्यात आणि अरण्याने वेढलेले आहे. त्याचमुळे राजे सुरक्षित आहेत असं नव्हे, तर मागचे रस्ते आणि किल्ले सुरक्षित केलेले आहेत म्हणून सारे निगोतीत आहेत. अर्जुजी यादव संभाजी महाराजांचा संगमेश्वरी पोचा असा निरोप मिळताच तातडीने निघून काल सांजच्या वक्ताला संगमेश्वरी पोचले देखील. शंभू राजांनी आपली याद ठेवली याचे त्यांना कोण अप्रू. खूप साल रेंगाळलेल्या कज्जाची एकदाची आपल्या मनाजोगती वाचतात लागेल ही त्याची आशा आता प्रबळ झाली आहे. संभाजी राजे काय धामधुमीत आहेत हे अर्जुजीला माहित आहे. उसंताशी नाहीच, लोकांची गाऱ्हाणे ऐकायची की झुंजा द्यायच्या. आज या तर उद्या त्या दुश्मनाशी. त्यात आपले काम मागे राहिले याची खंत अर्जुजीला नाही. त्यात न्यायाधीशही बेईमान निघाला म्हणे. न्यायाधीशच असे झाले तर स्वराज्याचे कसे व्हायचे हा प्रश्न अर्जुजीला पडलाय. अर्जुजीचा गिरजोजी यादवाबरोबर जुना वाद आहे. त्या वादात अनेकदा कित्येक डोकी फुटलेली आहेत. गिरजोजी अर्जुजीच्या वतनावर सापासारखा विळखा घालून बसलाय. न्याय आपल्या बाजूने आहे याची अर्जुजीला खात्री आहे. वतन जुने, नवे वेतन मिळणार नाही
ही रीत थोरल्या महाराजांनी बनवलेली. आस्था गाय ते चालू. बरे, अर्जोजी तसा सामान्य माणूस नाही, धाडसी रणझुंजार माणूस. शंभूराजांचा त्याच्यावर फार जीव. शंभूराजांची एक पत्नी दुर्गाबाई मोगलांच्या कैदेत. अर्जुजीने तिला सोडवून आणण्यासाठी आपले प्राण अनेकदा संकटात घातलेले. आपला राजा जीवात जीव देतो हे अर्जुजीला माहित आहे. त्याचे काम खरं तर कधीच निपटले असते, पण शंभूराजे छत्रपती व्हायच्या आधीपासून आणि नंतरही एवढ्या दुश्मनाशी झुंजा घेत आहेत, एकाही क्षणाची उसंत नाही. आज येथे तर उद्या तिथे, मोगलाई ते पार तंजावर पर्यंत कसा जगत असेल हा माणूस. अर्जुजीला याची जाण आहे. त्याने दम धरला. बघू, राजे आपल्यावर अन्याय करणार नाहीत, कारण आपली बाजू न्यायाची आहे हा त्याचा विश्वास. आणि अचानक राजांनी हुकूम धाडला, आम्ही 4 रोजात संगमेश्वरी पोचतोय, या तेथे तुमच्या कब्जाचा निपटारा करू. हरकला होता तो. आपला राजा रयतेच आहे, आपला न्याय पक्का आहे हे त्याला माहित आहे. तरी तो सगळ्या जुन्या सनदा, कागदपत्रे, वतनपत्रे सोबत घेऊन आलाय. काही उणे दुणे राहायला नको. राजांची खात्री व्हायला हवी. आपण न्यायच केलाय हे त्यांना सुद्धा पटले पाहिजे. अर्जोजी वाट पाहतोय अजून दिवस वर येण्याची, राजांना भेटायची. कवी कलश संगमात स्नान करून कमरे एवढ्याच असलेल्या पाण्यात उभा राहून काली स्तुती करत आहे. अवकाश हे शिव आणि धरित्री ही जगन्माता ही त्याची श्रद्धा आहे. शिवाकडे जायचा एकमात्र मार्ग म्हणजे शिवाची अभिन्न शक्ती. तो योगी आहे. भगवती आणि शिवाच्या संयोगाचा अनुभव घेत तो उल्हासी उन्मादी अवस्थेत कित्येकदा गेलेला आहे. शंभू राजांबरोबर शाक्त तत्वज्ञानावर चर्चा करणे हा तर जीवनातला सर्वात मोठा बौद्धिक आनंद. अशी संधी मिळते कमी, पण जेव्हाही मिळते तेव्हा कलश ती कधीच चुकवत नाही. काहींना हा अवैदिक धर्म आवडत नाही, त्याला त्याची चांगलीच कल्पना आहे, पण त्याची परवाही नाही. शंभू राजांच्या रूपाने साक्षात शिवच आपल्या पाठीशी उभा आहे याची त्याला खात्री आहे. शिर्क्यांनी राजांविरुद्ध केलेले कारस्थान, त्याला आधी संपवायचा प्रयत्न आणि त्यातून उद्भवलेली आताची ही कटकट. शंभू राजे जर स्वतः आले नसते आपल्या मदतीला तर आपली खैर नव्हती हे कलशाला चांगलेच माहीत आहे. मनात कृतज्ञतेचा पूर वाहतो आहे. राजांविरुद्धचे अजून एक कारस्थान भुईसपाट झाले याचा आनंद तर खूप मोठा. तो पुनरुच्चारामध्ये व्यग्र आहे. साक्षात जगन्माता जणू त्याने केलेली स्तुती ऐकते आहे. तो नाद नद्यांचा संगम ऐकतोय. त्या विश्वात्मक आव्हानांशी तद्रूप होत, एक होत दर्या स्वत्वार्पण करायला धावतोय. आजचा दिवस निवांत आहे. राजे मात्र व्यस्त असतील हे त्याला माहित आहे. सूर्य माथ्यावर येतो तशी तो आपली अर्चना थांबवतो. नदी पात्रातून चालत येत त्या निर्मनुष्य काठावर आपली वस्त्रे बदलतो. वाड्याकडे जायला गावात निघतो. राजांना काही मदत लागली तर दिमतीस असावे असा विचार त्याच्या मनात आहे. हरबा देसाईचे काम झाले, पण तो अजून संगमेश्वरीच राणोजी देसाईकडे मुक्कामी आहे.
राजे रायगडी जायला निघाल्यापासून निघू निवांतीनं असा विचार करून थांबला येतो. आता तशी घाई नाही. शिर्क्याच्या कटकटी आता तरी थांबतील. आपली खोती सुरळीत सांभाळता येईल असा अदमास तरी आहे. शंभू राजांनी शिर्क्यांना चांगले शिरकान दाखवले. पार बेचिराग केला त्याचा मुलूक, पिटाळून लावले. राजांची माया एकेकाळी त्याने पाहिली, आता तांडवही पाहून घेतले. देसाईचा आणि शिर्केचा वाद तसा विनाकारणच. पण खोतांना खोती नीट सांभाळू द्यायची नाही हा कसला त्यांचा अघोरी निर्णय. शंभूराजांनी नात्यावरची म्हणून चोळी बांगडीला 2 गावाचा मोकासा काशीबाईला दिलेला. मासू गावाची खोती हक्काने हरवाकडे होती. सुरळीत चालले होते. पण खोताला अचानक दुर्बुद्धी सुचली आणि त्यांची कुदृष्टी हरवाकडे वळाली आणि सारेच बिनसले. हाणा माऱ्या, खून याला ऊत आलेला. हरवा देसायाकडेही असाच खोतांच्या विरुद्धच्या कारवायात मोहरा वळालेला. त्यात शिर्क्यांची पागा त्याच गावी. हरबाच्या आणि शिर्क्यांच्या राऊतांमध्ये थोडी कटकट झाली. शिर्क्यांचे राऊत खळ्यांवरून चक्क धान्य सुद्धा पळवत. जर असेच केले तर खोतीला अर्थ काय राहिला. हरबा देसाई भडकला. त्याने प्रतिआक्रमण केले आणि राऊतांना शिर्क्यांच्या मारून टाकले आणि त्यांची जी पागा होती ती सुद्धा मोडून टाकली. आता हे कृत्य तर झाले. शिर्के आज कमजोर आहेत, पण उद्या पुन्हा प्रबळ झाले तर काय. राजे खेळण्याला वळसा घालून परत जातायत हे त्याला जसे समजले तसेच तडकाफडकी तो संगमेश्वरी आला आणि महाराजांना भेटला. राजांनी तात्काळ त्याला भेट दिली. शांतपणे त्याची सारी हकीकत ऐकून घेतली आणि कारकुनाला सांगून दोन्ही गावाचे मोकासे सरकारात जमा केल्याचा हुकूम रवाना केला. हरबाकडेच खोती निर्वेद राहिली. हरबा देसाई आनंदात असणे स्वाभाविक आहे. आता खोती मिळाली, खोती कायम झाली. आता आपण सारे बाकीचे पाहून घेऊ याचा विश्वास त्याला आहे. शिर्क्यांनी पुढे कधी काळी आगळी केली तर खेळण्यावरचे पथक कधीही बोलवा असे राजांनी त्यांना हक्काने सांगून ठेवलेले आहे. आता तो तणाव मुक्त आहे. सरनोबत मलोजी घोरपडे आणि त्यांचा पुत्र संताजी एका वाड्यात उतरले. गावातले प्रतिष्ठित लोक भेटायला आलेत. गप्पा गोष्टी चालू आहेत. संताजीला त्यात तेवढा रस नाही. ऊन बऱ्यापैकी वर आलेले आहे असे पाहून आपल्या तळाकडे तो जायला निघतो. मलोजीलाही जरा वेळाने महाराजांकडे जायचे. काही मसलती आहेत. फडशा पाडायलाच हवा. राजगडाकडची अजून कसलीच वार्ता आलेली नाही. शहाजादा आझम चाकण मार्गे निघालाय अशाही वार्ता आहेत. शेख निजाम कोल्हापुरात तळ देऊन बसलाय, पण पन्हाळ्याची सध्या फिकीर नाही. पण मोगल सारी शक्ती एकवटत आहेत आणि आपल्याला त्यांना तोंड द्यायचे आहे याची जाण मलोजीला आहे. सध्याच्या राजकारणापासून तो अनभिज्ञ नाही. शिर्क्यांचे कारस्थान काय होते हेही त्याला माहीत आहे. मलोजी मुत्सद्दी आहेत. हाडाचे शिपाई गडी आहेत. शंभू राजांसोबत थोरले महाराज गेले तेव्हापासून तो त्यांच्याच पक्षात आहे. सरनोबत आहे. हंबीरराव मोहिते गेल्यानंतर मिळालेले हे पद
त्या पदाची प्रतिष्ठा त्याने अजून जपली आहे. पण दिवस बदलत आहेत वेगाने. हंबीरराव गेल्यापासून आणि कलशाचे महत्व अपरंपार वाढल्यापासूनही याची त्यांना जाण आहे, खंत आहे. नेमके काय होणार आहे हे त्यांनाही माहित नाही. पण काहीही झाले तरी उद्भवणाऱ्या स्थितीला तोंड द्यायला आपण समर्थ आहोत याची त्यांना खात्री आहे. ऊन वाढले आहे. शंभूराजांसोबत खंडोबा आहे. अर्जुजी यादवचा निवाडा झालाय. वतनपत्रेही तयार झालीत. राजमुद्राही करून दिल्यात. आता सर कारकुनांची सही शिक्का झाला म्हणजे संपले. अर्जोजी आज खूप खुश आहे. महाराज त्याच्या कुटुंबियांची विचारपूस करतात तर कोण आनंद. राजांनी आपल्या कामाची याद ठेवून बोलवले हाच मुळात त्याला सुखद धक्का होता. आता राजांची मायाही तो पाहतोय. अजून कोणाच्या फर्यादी आहेत? महाराज खंडोबा विचारतात. आता आपण निघायला हवे हे अर्जुजीला समजते. तो लवून मुजरा करून बाहेर पडतो. आता काम झाले, आता आपण घरला जाऊ या आनंदात तो तिथून निघतो. संगमेश्वर निबिड अरण्याने दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले एक दुर्लंघ स्थान. दिवस माथ्यावर आलाय. हवेत उमस येऊ लागली आहे. हवा पडली आहे. या घोर अरण्यातून एखादी रानटी पशूंची टोळी आपल्या सावजावर झडप घालायला झेपावती घाली असेल अशी शंकाही कोणाला नाही. आणि कोणाला कसे समजणार? मानवी मन हे घन कोहरासारखे. त्यातल्या खळबळी ज्याला त्यालाच माहिती. अमंगल मंगल भावनांनी ज्याचे त्याचे मन गजबजलेले. भावनांच्या जोरावर अलौकिक कार्य पार पडणारे आणि निंदतम कर्मेही घडवणारे हे मन. मानवी मन अथांग आहे. हर्ष, राग, लोभ, कपट, प्रेम, कोणती भावना कोणत्या क्षणी कधी उफाळून येईल याचा नेम नाही. काही लोक तर जात्यास थंड रक्ताचे असतात. त्यांच्या मनाचा थांग साक्षात ईश्वराला सुद्धा लागणं शक्य नाही. मग सामान्य माणसाची काय कथा? संगमेश्वर खूप सुरक्षित ठाणे आहे. कडेकोट पहाऱ्यांनी चारी बाजूने घेरले आहे. गडकोटांनी घेरलेले आहे. दऱ्याखोऱ्यांनी आणि आकाशाला स्पर्श करणाऱ्या पहाडांनी घेरलेला आहे. इकडे येणारे रस्ते या सैन्याच्या इच्छेखेरीज चिटपाखरूशिवाय आत येऊ देणार नाही याचाही विश्वास आहे. शंभूराजांनी घ्यायची तेवढी काळजी घेतली आहे, पण वक्त बाका आहे. शिर्के पुन्हा आता आगळीक करायची हिंमत करतील याची त्यांना साधी शंका सुद्धा नाही. आणि शेख निजाम कोल्हापूर पासून इथपर्यंत सहजासहजी भरारे घेऊ शकेल हे तर त्यांच्या मनाला स्पर्शले देखील नाहीये. पण मानवी विश्वासाला सीमा आहेत.
स्वप्नातही कल्पना करता येणार नाहीत अशी अकस्मात संकटे मानव जातीवर अनेकदा कोसळलेली आहेत. विश्वासाचे अलांघ्य अभेद्य पहाड उद्ध्वस्त झालेले माणसांनी पाहिलेले आहेत. होत्याचे नव्हते झालेले आहे. शंभूराजे म्हणजे आजवर अनवरत संघर्षाच्या तांडवांना छाताळावर झेलत स्थिरचित्त राहणारा सह्याद्रीचा विकराल पहाड. पण दुष्ट बुद्धीचे लोक एकत्र आले की पहाडांनाही गलित गात्र व्हावे लागते. हा आपला मानवी जीवनाचा अनुभव आहे. हा जणू काही मानवी नियमच बनून गेला आहे. तो चिरकालिक नियम बनावा हा मानवी जीवनाचं दुर्भाग्यच नव्हे काय. या अरण्यातून काहीतरी येतंय याची कोणालाच जाणीव नाही.